दे धक्का 1 शूट करत असतानाच मनात आलं होतं का दे धक्का 2 आपण पार्ट 2 करूया ठरलं होतं काय? नाही इनफॅक्ट म्हणजे दे धक्का केला त्यावेळेला आम्ही एकतर शूटिंगच्या 8 दिवस आधी प्रोड्युसर पळालेला, त्यामुळे काय करायचं तर आम्ही ज्या कंडिशनमध्ये शूट केलं ते मला वाटतं प्रत्येक कलाकाराला माहिती आहे. पिक्चर झाल्यानंतर त्या सिनेमाला मार्केटिंग करायला काही लोक लागतात आणि इट इज मला सांगायला ते खूप आनंद होतो आहे की अजय भालवणकर आणि अमित फाळके हे दोघे रिस्पॉन्सिबल आहेत दे धक्काच्या सक्सेसचं. कारण ते त्यांनी खरंच लावून धरलं तो पिक्चर. अजून एक सादिक चितळीकर नावाचा आमचा एक मित्र आहे, पण अजय भालवणकरनी तो पिक्चर पाहिला, अमितनी पाहिला आणि नितीन वैद्य यांनी पिक्चर पाहून तो घेतला आणि तो द रेस्ट इज हिस्ट्री. आणि कधी असा विचार केला होता, मी लिहायचा प्रयत्न केलेला 3-4 वर्षांनी, म्हणजे मकरंदला ऐकवलेला पण मी तो, पण तो फार सिरियस होत होता. मग मी ती आयडिया ड्रॉप केली आणि त्याने फॉरगॉट अबाउट इट. आत्ता अचानक जेव्हा अमय म्हणाला की आपण दे धक्का 2 करूया का, दॅट सेट मी थिंकिंग. मग कसं करता येईल, तर ही आता रिच आहे फॅमिली. मग असं एक मॅड सिनेमा लिहायचं ठरवलं आणि मी ते लंडनला गेले. असं एक डोक्यात आलं, कारण काय पैसा मिळूनही ती फॅमिली तशी रूटेड आहे. त्यांनी आपलं मातीशी नातं सोडलेलं नाही आहे आणि ती फॅमिली ज्या वेळेला लंडनला जाईल तेव्हा काय होऊ शकतं, म्हणजे टोकाचा स्क्रीन प्ले लिहायचं असं ठरलेलं. म्हणजे त्यांना बोरिस जॉन्सनपासून ते क्वीन एलिझाबेथपासून सगळेच हवे होते मला त्या पिक्चरमध्ये. आणि ते मॅडनेस आलं त्या स्क्रिप्टमध्ये म्हणून दे धक्का 2 पण कधी ठरवलं नव्हतं. पण आत्ता असं वाटतं की ही जी फॅमिली आहे जाधव फॅमिली, यांना सोडू नये. म्हणजे आता महाराष्ट्रात करून आपल्या मातीशी त्यांना परत कसं जोडता येईल हा डोक्यात थॉट आहे. पण करू की दे धक्का 3 करीन. 2 विचार केला नव्हता, पण 3चा नक्की विचार करीन. वा वा, आणि तो लवकरच येवो. लोकांनी बघितले, आवडलेले, आता अजून लोकांनी बघावं. त्यांची इच्छा असेल 3 बघायची तर त्यांनी 2 अजूनही जोरात बघावं आणि येस, दे धक्कापेक्षा जरासा मोठा हिट केला ना तर आम्ही नक्कीच. तथास्तु. तुम्ही पण एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत दिसता ट्रेलरमध्ये, त्याविषयी काय सांगाल? ते कॅरेक्टरसाठी मी अमयला म्हटलं म्हणजे ॲक्टर आणायचं. मग सगळ्यांनी सांगितलं मग तूच का नाही करत. ते थोडंसं प्रोड्युसर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण त्यांनी विचार केला. मग मी नंतर विचार केला की परत एक कॅरेक्टर आणा इथे. आणि बरं तसा कॅमिओ आहे, इंटरेस्टिंग आहे. तो पिक्चर बघितल्यावर कळेल तुम्हाला काय तो. क्या बात आहे. प्राजक्ता, तुझ्या परवानगीने तुझ्या गप्पांमध्ये मी थोडंसं इंटरप्ट करतो. काका, मला तुमच्याशी बोलायचं आहे. दे धक्काच्या निमित्ताने एक विलक्षण वेगळी फॅमिली तुम्ही आमच्यासमोर आणलीत आणि त्या कुटुंब प्रमुख तुम्ही होतात आणि तुम्ही विलक्षण काम केलेलं आहे त्या चित्रपटात. म्हणजे तुम्ही कायमच अप्रतिम काम करता. पण तो जो ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन तुम्ही पळालात त्याचा इम्पॅक्ट इतका झाला की अख्ख्या चित्रपटसृष्टीला ऑक्सिजन मिळाला. आणि पण मला एक प्रश्न तुम्हाला खूप दिवसांपासून विचारायचा आहे की महेश मांजरेकर सरांचं नाटक असो, चित्रपट असो, तुम्ही असताच. तुमची मैत्री आणि तुमच्या केमिस्ट्रीबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायला फार आवडेल. क्या बोलू रे. पहिल्यांदा बघितल्यावर त्याला वाटलेलं मी वेडा आहे. पहिल्यांदा मी त्याला भेटलेलो कुठल्या तरी का मला वाटतं ॲडच्या ऑडिशनला गेलेलो. अरे हा म्हणजे ते हिप्पी ना तसा होता तो. आणि सगळे आम्ही ऑडिशनला तिकडे, तेव्हा महेशला पहिलं बघितलं होतं. नंतर मग झालं ते वी बिगिन द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. म्हणजे इतकंच काय भावासारखी मैत्री आहे. आणि महेशबरोबर काम करताना ॲपचा मॅसिव्ह कम्फर्ट झोन आहे. एक तर तो ओळखतो तुझ्यातला आर्टिस्ट किती आहे, तुझ्यामध्ये दम किती आहे तो. आणि त्याच्याबरोबर काम केलं ते प्रत्येक, म्हणजे तू नाटकांपासून बघशील तरी आत्तापर्यंत ह्या सगळ्या वेगळ्या भूमिका आहेत, ॲब्सोल्युटली वेगळ्या भूमिका. आणि आय हॅव एन्जॉयड डुईंग दॅम टू द हिल्ट. ही मजा आहे आणि त्याच्यामुळे आणखीन मजा येते ते काम करता. आणि पुन्हा ही गँग सगळी जी आहे ना, हे दादा लोक आहेत रे. खूप मजा मिळते. इतके गिव्ह अँड टेक आहे माहिती आहे ना इकडे. कुठेही मी सरस तो सरस नाही. आणि महेश तसा आहे. आणि तू ऑक्सिजन म्हणालास ना,
तर हा ऑक्सिजन कंपनी महेशची आहे. वा 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 वा. मला मक्याजींना प्रश्न विचारायचा आहे. पार्ट 1 मध्ये तुम्ही कशाचा तरी शोध लावला होता. आता ह्या पार्ट 2 मध्ये तुम्ही कसला शोध लावणार आहात का? आम्ही काय अपेक्षा करायची? गंमत कशी असते की 14 वर्षाचा गॅप आहे, 12 वर्षाचा गॅप आहे. 12 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा तेच कॅरेक्टर पकडायचं आहे. आम्ही डे 1लाच पकडलं सगळ्यांनीच. तर ती त्याची गंमत आहे. म्हणजे तुम्ही एखादी कलाकृती अगदीच पुसू शकत नाही असं. मधल्या 12 वर्षाच्या काळात सगळ्यांनी वैविध्यपूर्ण कामं केली, खूप ठिकाणी कामं केली, पण इथे आम्हाला वेगळं काही करावं लागलं नाही. तर म्हणून आता ह्या पहिल्या भागातला जो शोध आहे तो दुसऱ्या भागात कदाचित हरवू शकतो, पुन्हा त्याचा शोध असू शकतो, अशा विविध. आता अगदीच परवा सिनेमा लागलाय तर लगेच तिसऱ्या दिवशी त्यांनी गोष्ट सांगितली हो तिथे जाऊन. तर तसं न करताना मी ती उत्सुकता वाढवतो की जसं ह्या कुटुंबावर, जाधव कुटुंबावर महाराष्ट्रातल्या तमाम कुटुंबांनी प्रेम केलंय, तसं ते एक आव्हान नाही की तुम्ही सहकुटुंब जाधव कुटुंबाची ही कर्मकहाणी पाहायला या, जी लंडनमध्ये घडली. आता एक बॅकड्रॉप एक्स्ट्रीम वेगळा आहे. पहिली पण कॉन्सेप्टच होती, ही पण कॉन्सेप्टच आहे. ती रुजली किती हे अल्पावधीतच आपल्याला कळेल, पण आम्ही खूप मजा केली. आणि तिसऱ्या पार्टचं ऐकून थोडं अजून नमस्कार, मला प्रश्न विचारायचे आहे अमय दादा तुम्हाला. दे धक्का पार्ट 1 जेव्हा आला तेव्हा आम्हाला खूप आवडला होता तो चित्रपट. आणि ते जे कुटुंब आहे त्याची स्पेशालिटी किंवा त्याची खासियत ही होती की काहीही झालं, कितीही संकट आली तरी ते काहीतरी जुगाड करणार आणि त्या संकटातून बाहेर पडणार. ही त्या फॅमिलीची, त्या कुटुंबाची खासियत होती. दे धक्का पार्ट 2 तुम्ही लंडनमध्ये करताय. आय एम शुअर तुम्हाला अनेक जुगाड करावे लागले असतील, पैसेचे नाहीत पण इतर सुद्धा. तर असे काही विशिष्ट अनुभव तुम्हाला आलेत का, शेअर करू शकाल का? नाही, मला असं वाटतं की दे धक्का 2 करण्याच्या आधी AVK एंटरटेनमेंट मी 5 सिनेमे आधी लंडनमध्ये केले होते. त्यामुळे लंडनमध्ये पूर्ण सेटअप आहे. आमचे को प्रोड्युसर निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल हे लंडनमध्ये बसून, लंडनमध्ये कार्यालय आहे, ते व्यवस्थित सगळं तिकडे सगळ्या सिनेमांचं सगळ्या गोष्टी नीट होतात. आणि एकविरा मातेच्या कृपेने सगळे सिनेमे बरोबर वेळेवर सुरू होतात, वेळेवर जमतात. वा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर होते. आणि माझं एक प्रेक्षक म्हणून ठाम मत आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या हाताच्या बोटावर मोजण्यात की दिग्दर्शक आहेत, त्यातले 2 दिग्दर्शक इथे बसलेत. वा वा वा. मी ह्या 2 दिग्दर्शकांचा खरंच प्रेक्षक म्हणून खूप फॅन आहे. आणि याच्यापुढे अनेक चित्रपट, माझी इच्छा आहे AVK एंटरटेनमेंटची की आणि ह्याच्यापुढेचे अनेक चित्रपट माझे महेश मांजरेकर आणि प्रसाद ओकसोबत आपण नक्की करू. आणि अजून याच्यापुढची जास्तीत जास्त एक इच्छा आहे, ती म्हणजे तुमच्यातली बरीचशी लोक माझ्या चित्रपटामध्ये असावीत, असं मी माझ्या डिरेक्टरला विनंती करेन. हे लवकरच घडव. सगळे असे कान टवकरून ऐकतात. मला पुढचा प्रश्न विचारायचा मेधाताई तुला. तुझा दे धक्का पार्ट 1 मधली भूमिका मला प्रचंड आवडलेली होती. ह्या पार्ट 2 मध्ये काय वेगळी सुमती जाधव आम्हाला बघायला मिळणार आहे? दे धक्काच्या पहिल्या पार्टमध्ये जी सुमती जाधव आहे तीच सुमती जाधव इकडे आहे. फक्त श्रीमंत झाल्यामुळे कपडे चांगले, दागिने घातलेत, पण बाकी सगळं तेच आहे. म्हणजे जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा सगळे एकत्र येऊन काहीतरी जुगाड, तूच म्हणालास की काहीतरी जुगाड करून आम्ही त्यातनं बाहेर पडतो. तेच आहे, आम्ही परत सगळे एकत्र येतो, परत जुगाड करतो आणि त्या संकटातनं बाहेर पडतो. हेच दे धक्का 2 मध्ये आहे. धन्यवाद धन्यवाद. गौरी, दे धक्का एवढी मोठी फ्रँचायझी आहे, त्याचा भाग होताना दडपण आलं होतं? दडपण नव्हतं आलं, पण मी खूप एक्सायटेड होते. कारण मी दे धक्का 1 तर सगळ्यांनीच पाहिलाय, खूप सुपरहिट होता तो. आणि एवढ्या मोठ्या मूवीचं पार्ट 2 मध्ये काम करायला मिळालं, त्यामुळे मी खूप लकी समजते स्वतःला. आणि ही जी सायली आहे ती आता जरा थोडी मॅच्युअर झाली आहे, रिस्पॉन्सिबल झाली आहे, इंग्लिश बोलतीये, वेगवेगळे डान्स शिकते. तो एवढंच सांगू शकते मी. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सक्षम, 1 मध्ये तुला महाराष्ट्र केसरी व्हायचं होतं, तर आता काय लंडन केसरी? नाही, तो त्या फॅमिलीबरोबर त्या ट्रिपला जातो, पण ह्याच्यामध्ये असं आहे की त्याचा खुराक आता इतका वाढला आहे की पहिल्या भागात तो 12 अंडी खायचा, पण ह्या भागामध्ये त्याला कोंबड्या बघून जागच्या जागीच अंडी देतात, इतका त्याचा खुराक वाढलेला आहे. तर
आणि अर्थात तो पण आता जरा मोठा झाला आहे, रिस्पॉन्सिबल झाला आहे. आपण एक म्हणतो ना फॅमिलीचा एक मसल स्ट्रेंथ असल्यासारखा तो आहे. सो खूपच मजा आली परत ते कॅरेक्टर अनुभवायला. आणि ते जे कुटुंब त्या पहिल्या भागामध्ये जो शेवट होतो की मकरंद सूर्यवान जाधव तुम्ही आता करोडपती झालात, तो जो शेवट होता त्याच्यानंतर आम्ही शूटिंगच्या पहिल्या दिवशी भेटलो तेव्हा असं वाटलं की अरे मागच्याच महिन्यात आपण शूट केलं होतं आणि आता लगेच दुसरा भाग करतोय. सो ते इतकं ते बॉन्डिंग आणि ती केमिस्ट्री इतकी स्ट्रॉंग होती आणि ती तशीच राहिली आमच्यामध्ये. सो त्याच्याबद्दल पण टचवूड. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी खरंच हा चित्रपट जाऊन सिनेमागृहात बघावा आणि पहिल्या पार्टवरती जसं प्रेम केलं होतं तसंच याही भागावरती प्रेम करावं असं मला वाटतं. तथास्तु. मला 2 मिनटं डिस्टर्ब करून सिद्ध्याला प्रश्न विचारायचा आहे. सिद्ध्या, तू को ॲक्टर म्हणून समोरच्या ॲक्टरला खूप भरभरून देणारा ॲक्टर आहेस, हे मी अनुभवलं. मी तुझ्याबरोबर काम केलं आहे अनेक चित्रपटांमध्ये. तसं आता ह्या पिक्चरमध्ये तू काय काय धमाल करणार आहेस, थोडी हिंट दे आम्हाला. नाही, धमाल तर होणारच आहे कारण सई माझ्या आयुष्यातला दे धक्का हा खूप तो एक जादू होते ना. म्हणजे माझं आडनाव जाधव आहे पण माझ्या आयुष्यात जादू झाली असं म्हणेन मी छोटे मोठे रोल करतो. जत्रा आला होता, बकवा नामदे घोटा आला होता, पण दे धक्काने मला एका ॲक्टर म्हणून एका वेगळ्या झोनमध्ये बसून टाकलं. छोटे मोठे पासिंगचे सीन करणारा पोरगा डायरेक्ट कुठेतरी असा मध्यवर्ती मुख्य भूमिकेत दिसायला लागला. सो त्याचं सगळं क्रेडिट हे माझ्या आयुष्यात महेश मांजरेकर सरांना जातं. कारण मी नेहमीच म्हणतो ना की मी किती चांगला ॲक्टर मला माहीत नाही, पण मी नशिबान ॲक्टर आहे कारण मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं. सो थँक्यू महेश सर. आणि आता ह्या वेळेला तर ॲड झालं आहेत अमैदा. तर ही 2 बिगेस्ट 2 एक्के होते माझ्याकडे आणि तिसरा एक्का आम्ही सगळी आमची फॅमिली, त्यामुळे 3 एक्के असतात तर बाजी आपलीच असते. त्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षकांनी दे धक्कावर खूप प्रेम केलं, माझ्या कॅरेक्टरवर आमच्या फॅमिलीवर प्रेम केलं. आमचा मोटिव्ह जसं महेश सर नेहमीच म्हणतात की आपल्याला लोकांचं मनोरंजन करायचं आहे, तर आमची माफक एवढीच अपेक्षा आहे, या बसा हसा मजा करा आणि कुटुंबाबरोबर येऊन मजा करा. त्यामुळे हा आनंदाचा सुखद धक्का आहे आणि तो डबल आहे, त्यामुळे नक्की बघा. वा 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 सिद्धू. थँक्यू. बरं, आपल्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट की आपली मैत्रीण चेतना भट, तिचा नवरा, आपल्या सगळ्यांचा मित्र मंदार सोळकरनं या चित्रपटासाठी 3 गाणी लिहिलेली आहे. आणि हितेश आज इथे उपस्थित आहे. काय सांगशील म्युझिक विभागाविषयी? हां, मंदारने 3 गाणी आणि खूप कमी टायमातच त्यांनी ती गाणी लिहिलेली आणि तो खूपच शार्प आणि खूप फास्ट आहे तो कामात. ती गोष्ट मला खूप आवडते. आणि सरांबरोबर काम करायचं झालं तर सर म्युझिकली खूप शार्प आहेत. त्यांना बेसिकली ही नोज व्हॉट नॉट टू डू. माझी आणि त्यांची वाईब ट्युनिंग मला वाटतं खूप मोरलेस पेजवरच असते. आणि बस मला थँक्यू. मला बोलता येत नाही. गाणी पण अप्रतिम झालेली आहेत. 2 गाणी आता सिद्धूनी आणि गौरीनी परफॉर्म केली, अप्रतिम झाली आहेत. जोरदार टाळ्या एकदा हितेशसाठी सुद्धा. एका तपानंतर तुम्ही दे धक्का 2 हा चित्रपट घेऊन आलेले आहात आणि 1 तर आम्हाला खूपच आवडला होता, खूप जास्त आवडला होता आणि तेवढंच प्रेम आता दे धक्का 2ला पण प्रेक्षकांकडून देखील मिळावं ह्याच शुभेच्छा आणि सदिच्छा. आज तुम्ही आमच्या नवीन पर्वाच्या शुभारंभासाठी इथे आलात, आम्हाला सदिच्छा द्यायला इथे आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा दे धक्का 2ला जोरदार शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू टीम.